बघा, आज आपण चटपटीत असा पदार्थ बनवतोय, म्हणजेच समोसे सारखी चव, पण त्याचे रोल बनवतोय आपण. त्याच्यासाठी इथं मी मैदा घेतलेला आहे बघा. आता आपण या मैद्यामध्ये थोडंसं ओवा टाकून घेतलेला आहे बघा. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात. आपण याचा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा. त्याच्यासाठी अगोदर स्टफिंग तयार करून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये तूप घालून घेऊयात बघा. तुम्हाला तेलाचा वापर करायचा असला तरी पण करू शकता, पण तुपाने खूप छान लागतात बघा. त्याच्यासाठी तूप. आता बघा, हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पूर्ण तूप बघा ह्या मैद्याला लागलं पाहिजे व्यवस्थित असं बघा. व्यवस्थित असं मी तूप सगळ्या मैद्याला लावून घेतले बघा. असा गोळा केला तर बघा हलक्या हाताने सुद्धा लगेचच लाडू बनतोय अशा प्रकारे आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि ह्याचा एक गोळा बनवून घेणार आहोत बघा. मळून घ्यायचे व्यवस्थित हे पीठ आपल्याला बघा. 2 ते 3 मिनटं बघा मी हा गोळा व्यवस्थित मळून घेतलेला आहे. खूप पण दाटसर पीठ नाही आणि खूप पण सैल नाही. अशा प्रकारे हा आपण गोळा मळून घेतला. आता आपण झाकून ठेवून देऊयात बघा. स्टफिंगसाठी तर मी बटाटे उकडून घेतलेले आहेत बघा. आता हे आपण सोलून घेऊयात बघा. बटाटे सोलून झाले. आता आपण याचा मसाला बनवूयात बघा. कढईमध्ये आपण थोडेसे धने टाकून घेऊयात. 1 चमचा जिरे आणि थोडीशी बघा बडीशेप. आता एकदम बारीक गॅसवरती बघा थोडंसं आपल्याला हलकं भाजून घ्यायचे, खूप जादा नाही बघा. मसाल्यांचा हे आपला हलका वास यायला लागलेले. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे मसाले काढून घेऊयात बघा. आता हे थंड झाले. आता हे आबडधोबडच आपल्याला बारीक करून घ्यायचे बघा. खूप पण बारीक नाही आहे करायचं बघा. अशा प्रकारे आपण हा मसाला तयार केलेला आहे बघा. बटाट्याचं सारण करण्यासाठी आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे बघा. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया बघा. आता आपण याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊयात बघा. मोहरी चांगली तडतडली की थोडासा कढीपत्ता टाकून घेऊयात. नंतर मिरची, अद्रक आणि लसूण याची पेस्ट टाकून घेऊयात बघा. हे चांगलं परतून घेऊयात आपण मिरची बघा. आपलं मिरची छान परतलेली आहे बघा. तर याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात, आमचूर पावडर, थोडासा चाट मसाला, गरम मसाला पण टाकून घेऊयात बघा. ते थोडं हलवून घेऊयात मिश्रण. आणि त्याच्यानंतर आपण जो बनवलेला मसाला होता ना, धने आणि बडीशेप ते टाकून, जिरी ते टाकून घेऊयात बघा. मसाला व्यवस्थित परतला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी आपली मिरची पावडर टाकून घेऊयात. आता मसाले बघा छान असे परतलेत आपले, खूप पण करपवायचे नाहीत बघा. आता बटाट्याचं आपण टाकून घेऊयात बटाटे ह्याच्यामध्ये बघा. हे आपल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व सारण. तो मी आमचूर पावडर ऐवजी लिंबू जरी टाकलं ना तरी पण चालेल बघा. बघा मिनिटभर आपण हे सारण परतून घेतलेलं आहे. आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊयात. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात बघा. आणि आणखीन 1-2 मिनटं चांगलं बघा सारण परतून घेऊयात. सारणाला जर चव असेल ना बघा तर खूप छान लागतात रोल ते
बघा मी एक 3 ते 4 मिनटं हे व्यवस्थित बघा मिश्रण करून घेतलेले. आता आपण गॅस बंद करून हे थंड करून घेऊयात. बघा मस्त आपलं हे पीठ तोपर्यंत बघा भिजलेलं आहे. बघा करायचे थोडंसं आपण पोळपाटाला तेल लावून घेतलं आहे आणि थोडंसं पीठ मळून घेऊयात आणखीन. बघा याच्यातील एक गोळा घेऊन आपण याची लाटी लाटून घेऊयात. बघा मोठी चपातीसारखी याची लाटी लाटून घ्यायची. बघा अशा प्रकारे. बघा अशा प्रकारे आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता याच्यावरती बघा सारण भरायचं आपल्याला. बघा असा मधून एक कट मारून घ्यायचा आपल्याला गोल असा आणि याच्यावरती सारण भरायचं. आता बघा याच्यावरती व्यवस्थित असं सगळं मिश्रण बघा आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपण हे मिश्रण पसरून घेतलं आहे. आता याला आपण कट मारून घेऊयात. बघा असे व्यवस्थित ना कट मारून घ्यायचे. बघा असे त्रिकोणी त्रिकोणी. बघा अशा प्रकारे आपण कट मारून घेतले. आता वरच्या साईडून काय करायचं असं बघा रोल बनवून घ्यायचं. बघा अशा प्रकारे आपण सर्व रोल बनवून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे सर्व रोल बनवलेत. आता आपण हे तळून घेणार आहोत. बघा तेल गरम करून घेतलेलं आहे. आता याच्यात आपण एक एक सोडून घेऊया आणि आपल्याला हे बघा बारीक गॅसवरती तळायचे. बघा अशा प्रकारे रोल आपले सोडून घ्यायचे. बघा आता याचा कलर ना बदलत आला आहे. तुम्हाला कढई चेंज दिसेल कारण का गॅस संपलेला त्याच्यामुळं. बघा मध्येच आपण दुसऱ्या कढईमध्ये तळायला घेतलेले आहेत हे रोल. आता हे एकदम गोल्डन कलर होईपर्यंत बघा आपण तळून घ्यायचे. याच्यातील ना सारण जर बाहेर येते असं जर वाटलं ना बघा तर काय करायचं जिथं जिथं आपण बटाटे सारण बाहेर आलेलं आहे ना तिथं तिथं थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं. बघा ह्याच्यामुळं काय होतं कॉर्नफ्लॉवर लावलं तर हे बटाट्याचं सारण ना बघा बाहेर येत नाही या रोलमधून. बघा गोल्डन असा कलर आलेला आहे. आता आपण हे सर्व काढून घेऊयात. बघा बघा मस्त असे आपले हे रोल तयार झालेले आहेत. याला बघा कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे. याच्यामुळं काय होईल बटाटा तेलामध्ये सुटणार नाही. तर बघा अशा प्रकारे रोल आपले तयार आहेत. तुम्ही मिनी समोसा पण म्हणू शकता. तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा चिंचगुळाच्या चटणी बरोबर कशाबरोबर बी खाऊ शकता. चला तर मग रेसिपी आवडली असली तर आपल्या चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.